आज सकाळी 11 वाजता सुरक्षा समितीची बैठक, ऑपरेशन सिंदूर आणि सुरक्षा संबंधांचा आढावा घेतला जाणार। अमेरिकेनं यशस्वी मध्यस्थी करत भारत पाकमधला वाद मिटवला। दोन्ही देशांकडे अत्यंत मजबूत नेतृत्व, दोन्ही प्रमुखांना म्हणालो वाद नका करू, व्यापार आपण करू, ट्रम्प यांचा दावा। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर येणार। द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी मोदींकडून पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण। भारतीय व्यापारी उझबेकिस्तान, टर्कीसोबत व्यापार करणार नाही। पाकला या देशांनी मदत केल्यामुळे व्यापार बंद। व्यापाऱ्यांची राष्ट्रीय संघटना कॅटचा महत्त्वपूर्ण निर्णय। बालकृष्ण भारतीय यांची प्रतिक्रिया। भारताच्या हल्ल्यात पाक एअरफोर्सचे 5 तर पाक आर्मीच्या 6 सैनिकांचा मृत्यू। पाकची कबुली, पाक लष्कर प्रमुख मुनीरकडून जखमी सैनिकांची भेट। पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस। जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यामध्ये वॉन्टेडचे पोस्टर्स। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, या चकमकीमध्ये लष्कर ए तैयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा। शोध मोहीम अजूनही सुरू। S-400 नंतर आता भारताकडे S-500 हवाई संरक्षण प्रणाली। S-500 ची 600 किलोमीटरपर्यंत रेंज, तर एकाच वेळी अनेक टार्गेट भेदण्याची क्षमता। उपग्रह आणि कमी उंचीवरील ड्रोन ट्रॅक करण्याची क्षमता।